सध्या राज्यात वरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या एका व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे। मात्र केवळ राजकीय द्वेषातून जुन्या व्हिडिओचा काही भाग संदर्भ लक्षात न घेता वेगळ्या पद्धतीने पसरवला जात आहे। मी नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे, तरीही राज्यातील माता भगिनी दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागायला तयार आहे, अशा शब्दात आमदार देवेंद्र भुयार यांनी आपली बाजू मांडली आहे। मध्य प्रदेशमध्ये 2019 मध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती, त्यांच्या मुलामुलींची विदारक परिस्थिती हा विषय त्यामध्ये होता। त्या विषयावर भाषण देण्याकरता मला त्यांना बोलावलं आणि मग त्या भाषणामध्ये मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाही, मुलीचे लग्न होत नाही, मुले 35 वर्षाचे झाले, मुली 30 वर्षाच्या व्हायला लागल्या। लग्न न होण्याचं मूळ कारण की प्रत्येकाला नोकरीवाला पोरगा पाहिजे, नोकरी जर नसेल तर तो पोरगा त्यांना चालत नाही। आणि शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की एका दाण्याचे 100 दाणे करणारे शेतकरी आहेत तरी सुद्धा त्याला निसर्ग साथ देत नाही, बाजारभाव त्याला मिळत नाही। ह्या सगळ्या भानगडीमुळे शेतकऱ्या मुलामुलींचे लग्न होण्यास प्रचंड अडचणी निर्माण व्हायला लागल्या आणि मुलीचे लग्न होत नाही म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये काही मुलींनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे। विदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुण मुलामुलींची आत्महत्या झालेली आहे। आणि मग लग्न जर झाले तर त्याची अवस्था काय राहते ही सगळी मी त्यामध्ये केली। मी मतदारसंघामध्ये फिरतो, 2 टीम जेवणाची व्यवस्था सुद्धा शेतकऱ्याची राहत नाही, अशी विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे। आणि हेच खरं वास्तव्य मी माझ्या भाषणाच्या माध्यमातून मांडलेले आहे। काही वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांच्या विचारावर काम करणारे जे प्रबोधनकार आहे, सत्यपाल महाराज असेल, संदीप पाल महाराज असेल किंवा अनेक महाराज लोक आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे जे काही हाल व्हायला लागलेले आहे, नोकरीवाल्यांचं सगळं जरा व्यवस्थित आहे परंतु शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड हाल अपेष्टा त्यांच्या लेकरांची व्हायला लागलेली आहे। ही सगळी परिस्थिती मी विशद केली। परंतु 2019चा जुना व्हिडिओ काढून आणि त्याच्यावर मी महिलांचा दिवशी आहे हे भासवण्याचं काम काही राजकीय पुढारी विशेष करून आमच्या मतदारसंघातले दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु मी कधीही माता भगिनींचा द्वेष केला नाही। मी त्यांना कायम सन्मानपूर्वक साथ गेल्या 2019 पासून मी 3 निवडणुका लढलो, काय मी त्यांना सन्मानपूर्वक वागवलं आणि मला कळते की त्यांचा आदरभाव आपण कायम ठेवला पाहिजे आणि त्या माता भगिनी प्रचंड माझ्यावर प्रेम करतात। परंतु जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र काही राजकीय पुढाऱ्यांनी केलेलं आहे। परंतु मी माता भगिनींना विनंती करतो की अनावधानाने एखाद्या वेळेस आपलं मन दुखावले असेल तर त्याची मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो, परंतु माझा भाव हा तुम्हाला दुखवण्याचा नव्हता। खरी शेतकऱ्यांची परिस्थिती, ग्रामीण भागातल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांची मुलामुलींची परिस्थिती ते विशद करण्याचं मी काम त्या माध्यमातून केलेलं आहे। विशेष म्हणजे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मदतीला धावून आले आहे। त्यांनी देखील या प्रकरणी आपली प्रतिक्रिया देत विरोधकांचा समाचार घेतला। वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री देवेंद्र भुयार यांच्या विधानाचा ज्या प्रकारे विपर्यास करून त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, त्यांनी ते वक्तव्य एकदा ऐकावं। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, शेतकऱ्यांच्या मुलांची अवस्था बिकट आहे। मराठवाडा आणि विदर्भात अक्षरशः 35 ओलांडलेल्या मुलांना मुली भेटणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे किंवा एखाद्या शेतकरी बापाच्याच मुलीला असं वाटतं की मी शेतकऱ्याची सून म्हणून जाऊ नये। ही जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा सोयीच्या पद्धतीनं विपर्यास मीडियावर झाला आणि काही पक्षाच्या महिला प्रवक्त्यांकडून त्याला फोडणी देण्याचं काम झालं। माझी त्या प्रवक्त्यांना विनंती आहे की ज्यावेळेस ही बातमी चालली त्यावेळेस सोशल मीडिया किंवा मीडियामध्ये खालच्या कमेंट तुम्ही वाचाव्या। देवेंद्र भुयार काही इतकं वादग्रस्त किंवा चुकीचं बोलले नाही, ज्या पद्धतीनं ते रंगवलं जातं ते एक स्वतः शेतकरी पुत्र आहेत। मी एवढंच या निमित्तानं सांगेल की त्यांच्या विधानाचा विपर्यास करून जाणीवपूर्वक अजितदादांना आणि त्यांच्या पक्षाला बदनाम करण्याचं हे विरोधकांचं षडयंत्र आहे।